हॅलो. चौया गावदेवी गावठाण व सतीश स्मृती आयोजित मयूर स्मृती चषक 2022 या आपण स्पर्धा अनुभवतो आणि या स्पर्धेमध्ये विशेष आगमन झालं. खरं तर संस्कार एंटरप्राइजचे प्रोप्रायटर सचिन शेठ मडवी यांचं इथं स्वागत केलं जातं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नेहमीच जर पाहायला गेला तर संस्कार एंटरप्राइजेस गावदेवी गावठाण असू दे, संस्कार एंटरप्राइजेस चॅलेंजर पारगाव संघ असू दे किंवा संस्कार एंटरप्राइजेस सांगडे या संघांना नेहमी पुरस्कर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. यशस्वी संघ मालक म्हणून सातत्याने त्यांची चर्चा राहिली अशी संस्कार एंटरप्राइजचे प्रोप्रायटर सचिन शेठ मडवी यांचं इथं आदरपूर्वक मान सन्मान केला जातोय. मायाची उपदार शाल, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गौड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. चला, बोरखार संघाचा 12 मॅन एका बाजूला पाहायला गेला तर शुभम शुभम एक मिनिट. चला, गेम ऑन. इथून मात्र पहिला गोलंदाज शुभम डाकी, डावखुरी हाताचा गोलंदाज. समोर मात्र डावखुरी हाताचाच फलंदाज करण मडवी. पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय. इथून मात्र करण मडवीच्या बॅटमध्ये येतोय या स्पर्धेतील लांबलचक षटकार. स्वागत केलंय शुभम डाकी या गोलंदाजाचं करणनं. पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळालाय. हाफ ट्रॅकर यावेळचा चेंडू खालीच राहिलाय. गोलंदाज पाहायला गेला तर शुभमचं आपण कौतुक करूयात. इथून एक धाव कंप्लीट दुसरीसाठी पलटलेत आणि पाहता पाहता या चेंडूवर मात्र 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. लेग बाय स्वरूपाने या 2 धाबा मिळाल्यात. पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र शुभम डाकीनं यावेळी व्हेरिएशन बदलला. डावखुरी हाताचा गोलंदाज आहे आणि समोर मात्र दोन्ही डावखुरी हाताचे फलंदाज, दोन्ही बंधुराज मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला करण मडवी तर दुसऱ्या बाजूला आपण अजय मडवीला इन ॲक्शन मध्ये पाहतोय. यावेळी बॅटची कडा पाठीमागच्या दिशेनं. इथून यष्टीरक्षक तब्बल 2 वेळा ते पडलेत, स्किट झालेत. सातत्यानं पावसाळी हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत असतं. पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा म्हटल्यानंतर सातत्यानं बऱ्याचशा मैदानामध्ये असं चित्र तुम्ही पाहत असतात. पण इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्यात. 9 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. पण त्यानंतर आपण शुभम डाकीचं कौतुक करूयात. मागील काही हप्त्यामध्ये जर गेलो ना तर याच खेळाडूनं आधी सर्कलच्या मैदानामध्ये एक मिडन षटक फेकलं होतं. तशीच गोलंदाजी आता मात्र समोर गावठाण संघ असताना तो करतोय. पहिल्या चेंडू षटकार आलाय पण लगेच मात्र त्यानं कमबॅक केलंय. यावेळचा चेंडू बॅटची कडा थर्डमॅनच्या दिशेनं तुम्हाला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागल्या जातील. त्या म्हणजे 10 धावा. या षटकातील आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सातत्यानं चर्चेमध्ये दोन्ही खेळाडू आहेत. इन ॲक्शनमध्ये जर पाहायला गेलात तर नेहमी तालुकास्तरीयमध्ये गावदेवी गावठाण संघातून एकत्र ते खेळलेत. पण आता मात्र एकमेकाच्या विरुद्ध खेळायला लागणार आहे. ग्रामीणचा हा लॉट आहे आणि इथून मात्र बोरखार विपक्ष आपण सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघ पाहतोय. यावेळचा तेस्तरार चेंडू अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा चेंडूनं काटा बदललाय. कौतुक खरं तर शुभमचं आता करूयात, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर असं वाटलं की करणच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतील का, पण इथून शांत बसवलाय. किती वेळ करणला शांत बसवणार. या मैदानामध्ये बरेचसे फटके त्याच्या बॅटमधून प्रेक्षकांनी पाहिलेत, पण इथून आता शुभम डाकी चांगली बॉलिंग करतोय. थोडीशी पावसाला सुरुवात झाली. पुन्हा एकदा पावसाळ्यात रबर बॉलची स्पर्धा म्हटल्यानंतर यावेळी ह्या लोअर फुल टॉस होता. हेलिकॉप्टर लुक घेण्याचा प्रयत्न केला जातो. तसे रक्षक आहेत. इथून एकदा कंप्लीट केली जाते. इथून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्यानंतरचे 5 चेंडू अप्रतिम फेकलेत शुभमना. पहिल्या षटकाचा इथं खेळ समाप्त झालाय आणि धावपटार धावा लागल्या गेल्यात. प्रथमतः फलंदाजी करत असताना सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाच्या बिनबाद 11 धावा.
लॉंग ऑनला पण सज्जनला पाहू शकताय. या अगोदर विंधण्याच्या स्पर्धेमध्ये सज्जननं काय षटकार ठोकले होते. समोर सुमित डोंगरे आयकॉन होता आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीणचा सज्जन जो लॉंग ऑनमध्ये सध्या उभा आहे. विंधनाच्या मैदानामध्ये प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळं नाव मात्र पाहायला मिळालं सज्जनचं. कौतुक करूयात सज्जनचं जो आपल्याला सध्या फिल्डिंग झोनमध्ये पाहायला मिळतो आहे. इथून गोलंदाज दाखल झाला आहे. पहिला चेंडू बॅटची कडा कदाचित लागली होती. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. यष्टिरक्षक बरेच लांब होते पण त्यांच्या डोक्यावरून हा चेंडू खरं तर पाहायला मिळतोय. मात्र पंचांचा इशारा आला आहे बाईचा चेंडू. बाई स्वरूपात इथून मात्र धाव मिळत जाईल. 12 धाबा. कौतुक करूयात. पावसाला सुरुवात झाली. कधी कधी पाऊस असतो ना तो जास्तीत जास्त गोलंदाजांना प्लस पॉईंट असतो. जेव्हा गोलंदाजी होत असताना पाऊस पडत असतो त्यावेळी मात्र चेंडू कनेक्ट करणं फार कठीण असतं. समोर अजय मडवी यावेळचा फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरिजरमध्ये एक धाव कंप्लीट झाली. दुसरीसाठी पलटलेत आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेनिशी धावपटा धावा लागल्या जातील त्या म्हणजे 14 धावा. सातत्यानं जर विचार केला ना या खेळाडूचा सुद्धा हे नाव बरेच चर्चेमध्ये रंगलं आहे. एक काळ होता गावदेवी गावठाण संघाचा 2014-15 या कालावधीमध्ये अजय मडवी हे नाव फार चर्चेमध्ये रंगलं होतं. या खेळाडूने बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्या होत्या. यावेळचा चेंडू ते सर्रार वेगवान आणि पण इथून मात्र पंचांचा इशारा आला आहे. अतिरिक्त उंची गाठली होती या चेंडूनं आणि इथून मात्र अव्हांतरची धाव मिळाली जाईल. अव्हांतर चेंडू फेकला होता. 15 धावा धावपटा लागल्या गेल्यात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल आहे. पहिल्या चेंडूवर करण मडवीनं षटकार ठोकला होता आणि त्यानंतर मात्र एकेरी दुहेरीनं आपल्या संघाला इथून मात्र पुढे नेलं आहे. समोर आता अजय मडवी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून चेंडू पाहायला मिळतोय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शुभम डाके आहेत. तिथून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातील त्या म्हणजे 16 धावा. या षटकातील आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आदित्य ठाकूर एक चांगला अपकमिंग गोलंदाज आहे. मागील याच मैदानामध्ये स्पर्धा या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली होती. समोर आयकॉन खेळाडू होते तरीसुद्धा ग्रामीणचा दरारा त्यानं दाखवला होता. आणि सध्याच्या घडला हितांश 11 बोरकार या संघाचं नाव अगदी खूप मोठं झालं आहे. गेल्या वर्षी सुद्धा मात्र धाकटीजुईच्या मैदानामध्ये रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला होता हा बोरकार संघ. बऱ्याचशा स्पर्धा बोरकार संघानं सुद्धा गाजवल्यात आणि यंदा जर पाहायला गेलं तर गुरुनाथजी मस्कर यांच्या माध्यमातून हा संघ पॅक करण्यात येत असतो. इथून नॉनस्ट्राईक एंडला पण करणला पाहतोय. ऑनस्ट्राईकला अजय मडवी. इथून मात्र यावेळचा चेंडू चांगला टप्पा पाहायला मिळाला. नॉनस्ट्राईक एंडला खरं तर करण मडवी याच्यासाठी बक्षीस लागलं जात आहे. षटकारांच्या हॅट्रिकसाठी आशिष मडवी यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. सलग 3 षटकार करणच्या बॅटमधून आले तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज. आणि अजय साडी सुद्धा बक्षीस आहे. प्रत्येक षटकारासाठी सुनील शेठ मडवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज. सातत्यानं गावदेवी गावठाण संघ खेळत असतो तेव्हा नेहमीच सुनील शेठ मडवी यांचं पॉकेट आपल्याला उघडं पाहायला मिळत असतं. यावेळी जोरदार अपील केली जाते पण चाणाक्षर इथून एक धाव कंप्लीट केली जाते. 2 षटकाचा इथे खेळ समाप्त झाला आहे आणि विचार केला तर धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे तब्बल 19 धावा. बिनबाद 19 धावा आहेत. आणखीन मात्र या विचार केला या मॅचमधील 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत एक संधी देऊया DJ स्पर्शी यांना. तर निखिलजी मडवी यांना विनंती आहे आपला सुद्धा मान सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठाशी जॉईन व्हा. निखिलजी मडवी सातत्यानं जर पाहायला गेलात तर नेहमीच गावदेवी गावठाणचे हितचिंतक आणि खूप पुढे सत्यानं समर्थक नेहमी पाहायला मिळतात. निखिलजी मडवी यांना सुद्धा विनंती आहे आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. त्यानंतर विनयजी सिंग यांना सुद्धा विनंती आहे आपली सुद्धा आतुरतेने वाट पाहतात. धैर्येंद्रजी मडवी, विनयजी सिंग. त्यानंतर महेशजी मडवी एक लेजंड खेळाडू सातत्यानं गावदेवी गावठाण संघाचा पाठीचा कणा म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. करण मडवी यांची पिताश्री यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा येऊन आपला मान सन्मान स्वीकारायचा आहे. आशिष मडवी यांच्याकडून मात्र करणसाठी बक्षीस वाढवण्यात येत आहे. षटकारांची हॅट्रिक लागवली तर तब्बल 2000चं कॅश प्राईज दिलं जाईल. करणच्या बॅटमधून आता हॅट्रिक पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा आतुरतेने वाट पाहतात. फार कमी वयामध्ये या खेळाडूनं आपल्या नावाचा डंका गाजवला आहे आणि गोलंदाज इथून तिसरं षटक हाताळण्यासाठी युवराज डाकी
सातत्यानं जर पाहायला गेलात ना तर बोरकार संघ खेळत असतो तेव्हा मात्र आमचे देवडाकी च्या शुभेच्छा पाहायला मिळत असतात आणि त्यांच्या वतीनं सुद्धा या संघाला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. कालच त्यांचा वाढदिवस पाहायला मिळाला होता. इथून मात्र डावी यष्टीच्या अगदी बाहेर हा चेंडू पाहायला मिळतोय. अव्वांतर स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 20 धावा. इथून संयम एक प्रश्न आता निर्माण झाला की पहिला चेंडू षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र 17 चेंडू गावठाण संघ खेळला. एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. 12 चेंडू खरं तर गावठाण संघ खेळलाय. एकही मोठा फटका आला नाही आणि समोर मात्र करण मडवी आहे. पाहूयात त्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतील का. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला गेला तर पाठीमागच्या दिशेने एक धाव कंप्लीट केली. दुसरीसाठी पलटलेत. दुसरी धाव पाहू शकता. विकेट सॅक्रिफाय इथून करावी लागेल. इथून धाव घेत असताना अजय मडवी स्वतःची विकेट इथून सॅक्रिफाय करतोय. पहिला हादरा बसेल सतीश मुती गावदेवी गावठाण संघाला आणि विकेट क्रमांक 1 अजय मडवी मैदानाच्या बाहेर. विकेट फार महत्त्वाची आहे आणि ती विकेट मात्र कशाही स्वरूपात असू दे इथं मिळाले. इथं शिलेबन बोरकार या संघाला अजय मडवी बाद झालेत. सुरुवातीला सांगितलं की या खेळाडूंना 2014 हा 15 काळ भरपूर गाजवला आहे. त्यावेळी क्रिकेट क्षेत्रामध्ये करण मडवी हे नाव सुद्धा दिसत नव्हतं. त्यावेळी जेव्हा खेळत असताना पाहायचे तेव्हा बरेचसे प्रेक्षक त्याचे जेव्हा फॅन होते ते सांगायचे की युवराज सिंग सारखा तर अजय खेळायचा. बऱ्याचशा सामने आपल्या नावानं त्याने गाजवलेत. आपल्या गावाचं नाव खूप मोठं केलं आहे. आज मात्र छोटे बंधुराजांना संधी दिली आहे. इथून करण मडवीसाठी सुवर्ण संधी आहे. आशिष मडवी यांच्या वतीनं 2000 रुपये दिले जातील सलग 3 षटकारांसाठी. आडव्या बॅटनं खेळण्याचा हा प्रयत्न इथून पाठीमागच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी पलटलेत. इथून मात्र दुसरी धाव कंप्लीट झाले आणि 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागले जाते त्या म्हणजे 23 धावा 23 रन्स. इथून जास्त स्ट्राईक आहे ना करणकडे ठेवण्याचा प्रयत्न हा गावठाण संघाचा राहिला आहे. कारण करण जोपर्यंत स्ट्राईकला राहील त्याच्या बॅटमधून रन येतील हे सर्वांना ठाऊक आहे. पण इथून मात्र कौतुक करूयात युवराज डाकीचं. चांगली गोलंदाजी सध्या करतोय. यावेळचा चेंडू कौतुक करूयात. खरं तर बोरकार संघाच्या गोलंदाजांना इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये असू दे किंवा टेनिस क्रिकेटमध्ये या हा गाव खरं तर खूप छोटा आहे संयम. पण या गावाचा क्रिकेटचा खेळ आता खूप मोठा झाला आणि क्रिकेटच्या पटलावर हे नाव आता खूप मोठं आहे. पण करण इथून शांत बसणार नाही आहे. या षटकातील आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 23 धावा. समोर गोलंदाज युवराज डाकी चांगली गोलंदाजी करतोय. यावेळचा चेंडू दिशाहीन गोलंदाजी अगदी डाव्या यष्टीच्या अगदी बाहेर राहिला हा चेंडू आणि अव्वांतर स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. विनयजी सिंह इनका आगमन हो चुका है. इस टूर्नामेंट के लिए उनका स्वागत किया जा रहा है गावदेवी गावठाण की ओर से. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 24 धावा. युवराज डाकी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या रेंजमध्ये चेंडू येत नाहीत असं म्हणू शकते आपण. पाठीमागच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. इथून एक धाव कंप्लीट केली जाते. लेग बाईस परिणामी एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे तब्बल 25 धावा धावपट्टा लागल्या गेल्या 25 रन्स. अगदी खालच्या बाजूला चेंडू राहिला होता. हेलिकॉप्टर रुख देण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी पलटले सुद्धा नाही आहेत. फार चांगली गोलंदाजी म्हणायला गेलं. कंजूशी भरी गोलंदाजी राहिले. समोर करण असताना मात्र त्याला शांत बसवलं. आता मात्र बोरकार संघानं चांगली गोलंदाजी आता करत असताना बोरकार संघाचे गोलंदाज अगदी खोलामध्ये टाकला होता. हेलिकॉप्टर रुख देण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये आला नाही आहे. पण इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातील त्या म्हणजे 27 धावा 27 रन्स. एका मोठ्या फटकेसाठी आता मात्र करण फार वाट पाहतोय. कारण पहिल्या चेंडूवर षटकार संयम आला होता. त्यानंतर कुठल्याही प्रकारचे मोठे फटके आले नाही आहेत. कौतुक करूयात आपण युवराज डाकीचं. या षटकामध्ये फक्त आपल्या धावा खर्च झाल्यात 8. सुरुवातीला शुभम डाकीच्या 11 आल्या होत्या
आणि 18 चेंडूंचा खेळ इथं समाप्त झाला आहे. धावपट्टात धावा आपण पाहू शकताय. प्रथमतः फलंदाजी करत असताना सतीश मुती गावदेवी गावठाण संघाच्या 1 बाद 27 धावा. षटक विघ्नेश डाकी मैदानामध्ये दाखल झाला. विघ्नेश डाकी शेवटचं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या अगदी उजव्या बाजूने समोर आता करण मडवी आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार तर पाहायला मिळाला आहे. हे शेवटचं षटक आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळचा फटका. करण सांगतोय लढता लढता हारलो त्याची मला खंत नाही, पुन्हा उठेन पुन्हा लढेन. शांत बसायला करण मडवी संत नाहीये. केलाय इथून या वेळचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. करण मात्र थोडासा नाराज असेल, मॅचच्या रडरमध्ये आला नाही आहे. षटकार आल्यानंतर मात्र सांगितलंय विघ्नेशनं आत्मविश्वास हारवू नकोस, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. परिस्थिती किती कठीण असली तरी तू मजबूत राहा. जग सल्ला देतं, साथ नाही. इथून मात्र आता चांगली साथ बोरकार संघाच्या गोलंदाजांची आतापर्यंत राहिलाय. षटकार आलाय पण त्यानंतरच्या आणखीन 4 चेंडू कशा त्यांनी फेकेला गोलंदाज. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, स्वतःवर नाराज. आज मात्र चांगला खेळ होताना करणच्या बॅटमधून पाहायला मिळत नाही आहेत. आतापर्यंत जर विचार केला तर 16 चेंडू खेळलाय, त्यामध्ये 2 षटकार फक्त पाहायला मिळालेत. 4 एकेरी धाबा अशा प्रकारे सध्या करण मैदानामध्ये आहे. आणखीन या षटकातील विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर करण आहे आणि सध्या गावठाण संघाला धावांची फार गरज आहे. यावेळचा फटका आडव्या बॅटना परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडूला फेकून दिले सरळ सीमारेषेच्या पलीकडे. आलेला करणच्या बॅटमधून हा 3रा षटकार. एकोणचाळीस धावा. या ओव्हरमधील हे 2 षटकार. स्वतःकडे स्ट्राईक. करण एक षटकार तर ठोकलाय, दुसरा येईल का. यावेळी बॅटची कडा पाठीमागच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट, दुसरीसाठी पलटलेत. दुसरी धाव खरं तर धोकादायक ठरू शकते. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. बाल बचवलाय आदित्य आणि 2 धावांनी धावपटा धावा लागले गेले त्या म्हणजे 41 धावा. या षटकातील शेवटचा आणखीन एक चेंडू बाकी आहे. या मॅचमध्ये जास्त बॅट खरं तर करणची बोलली नाही आहे, कारण जास्त गोलंदाजाचा बोलबाला राहिला आहे. पण या षटकामध्ये विघ्नेश डाकीच्या 2 षटकार पाहायला मिळालेत. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. तानशिलेवन बोरकार संघ आपण पाहतोय. गृणाजी मस्कर या संघाची पुरस्कर्ते. आडव्या बॅटनं इथून मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. शेवटच्या चेंडूचा मात्र गोड केलाय करण मडवीनं आणि चेंडूला पाठवून दिलाय सरळ सीमारेषा पलीकडे षटकारा करता. चार षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आहे आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना सतीश मुती गावदेवी गावठाण संघाच्या 47 धावा धावपट्टावर लागल्या गेल्यात आणि इथून मात्र 48 धावांचं आव्हान ठेवलंय, ते म्हणजे हितांश 11 बोरकार संघासमोर. 48 धावा कशा येतील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया संयमजी गरत मॅन फ्रॉम दाटेजू यांच्याकडे. यानंतर इथून मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जात आहे. सातत्यानं गावठाण संघाच्या क्रिकेटच्या पाठीमागं नेहमीच ज्यांचं खूप मोठं
मार्गदर्शन राहिलं आहे आणि नेहमीच गावदेवी गावठाण किंवा गावठाण संघाचा कुठेही सामना असू दे अगदी तत्परतेने हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत असतं. असे अमृतजी मडवी यांचे इथं मान सन्मान केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची उबदार शाल, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर मात्र धनंजयजी मडवी यांचे परममित्र विनयजी सिंग यांचं इथं स्वागत केलं जातं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच जर पाहायला गेला तर नेहमी निकटवर्तीय राहिलेत आणि क्रिकेटसाठी योगदान त्यांचं पाहायला मिळत असं असे विनयजी सिंग यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करण्यात येत आहे. मायेची उबदार शाल, सुगंधी पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद विपुलजी पाटील सर. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपण पाहता. एकीकडे हितांश इलेव्हन बोरखार ज्या संघाने टॉस जिंकला, प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम गावदेवी गावठाण सतीश स्मृती या टीमला. बॅटिंग करत असताना थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला करण मडवी, परंतु लास्ट ओव्हरमध्ये सांगितलं जब तक सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और करण मडवी कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 4 ओव्हरमध्ये टार्गेट उभं केलंय 48 धावेचं. येणारे बॉल असतील 24 आणि जिंकण्यासाठी 48 धावा. फार विस्फोटक सुरुवात केली होती. करण मडवीनं सुरुवात केली सुनीलजी षटकार मारून आणि डावाचा शेवट सुद्धा केला षटकार मारून. वैयक्तिक ठोकल्या किती 19 बॉलमध्ये 31 धावा ठोकल्या. परंतु जेव्हा करण मडवी 19 बॉल खेळतो ना तेव्हा त्याच्याकडून अर्धशतकाची फार अपेक्षा असते. परंतु आज थोडासा स्ट्रगल होता. तदनंतर पुन्हा एकदा स्वतःला सावरत दाखवलं की पुन्हा एकदा करण मडवी त्याच फॉर्म मध्ये आहे. आता टार्गेट आहे येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये बनवायचे तिथे 48 धावा. प्रति ओव्हर 12.00च्या सरासरीने आता वाटचाल करावी लागेल हितांश इलेव्हन बोरखार टीमला. कोण विसरेले नाव, कारण मागील रविवारी झालेल्या स्पर्धेमध्ये हाच तो बोरखारचा संघ होता. परंतु तेव्हा आयकॉनचे 2 खेळाडू होते. परंतु आयकॉनचे खेळाडू खेळत असताना याच संघानं द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी याच मैदानामध्ये पटकावली होती. या मैदानाचा अनुभव सुद्धा आहे आणि पाहायला गेला तर मागीलच रविवारी जो आता स्ट्रायकिंगकडे फलंदाज आहे सज्जन मोकल, त्या फलंदाजाचा डंका वाजला होता विंधणेच्या मैदानामध्ये. अफलातून फलंदाजी, अक्षरशः सर्वांच्या तोंडामध्ये नाव होतं सुमित डोंगरे, परंतु तदनंतर सुमित डोंगरे म्हणता म्हणता नाव आलं सज्जन मोकल या खेळाडूचं. अप्रतिम फलंदाजी केली होती आणि त्याच विश्वासानं आता लढेल काय हितांश इलेव्हन बोरखार टीम. परंतु घरचं मैदान आहे. गावठाण संघासाठी सुद्धा हे मैदान फार लकी राहिलंय. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये या संघानं या मैदानामध्ये आपल्या नावाची छाप सोडले. असा करण मडवीचा संघ. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 24 बॉलमध्ये इथे 48 धावा डिफेंड करायचे आहेत. परंतु इथे तेवढंच प्रत्युत्तर तुम्हाला द्यावं लागेल बोरखार टीम. फलंदाजी आता चांगली करायची आहे, कारण 24 बॉलमध्ये 48 धावा बनवायचे असतील तर प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला आता 12 इथून बनवाव्या लागतील. गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय आकाश ढकले. या खेळाडूंना सुद्धा फार अनेक वर्ष इम्प्रेस केलंय. करण मडवी पाहायला गेला तर मागील 5-6 वर्षानंतर हे नाव फार प्रसिद्ध झालं. परंतु त्या अगोदर अजय असतील, आकाश असतील, या खेळाडूंनी फार चांगली कामगिरी केली टेनिस क्रिकेटमध्ये. आणि आता पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा पाहताय तुम्ही. गावदेवी गावठाण व सतीश स्मृती आयोजित मयूर स्मृती चषक 2022. वेलकम सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. PTC लाईव्हच्या माध्यमातून जे घर बसल्या प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत त्या लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. चांगल्या संख्येनं आज प्रेक्षक सुद्धा या मॅचला पाहण्यासाठी उपस्थित राहिलाय. विनंती करतोय निखिलजी मडवी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 48 धावेची गरज आहे 24 बॉलमध्ये. सलामीची जोडी आली मैदानामध्ये. एकीकडे सज्जन असतील, नॉन स्ट्रायकिंगकडे सोमनाथ ठाकूर,
दोन्ही खेळाडू फार चांगले फॉर्ममध्ये आहेत, परंतु इथे 48 धावा बनवायचे असतील तर सज्जनचा खेळ महत्त्वाचा राहील हितांश लेवन बोरखार टीमसाठी. परंतु इथे लवकरात लवकर विकेट्स घ्याव्या लागतील आकाश टकलेला, प्रेशर क्रिएट करावा लागेल प्रतिस्पर्धी संघामध्ये. वेलकम ऑल ऑफ यू, बेस्ट ऑफ लक, शो टू द गुड गेम, शो टू द क्वालिटी क्रिकेट. सेकंड इनिंग्स, लेट्स प्ले, स्टार्ट नाव. आकाश टकले फर्स्ट बॉल, स्ट्राईक इनकडे खेळतोय सज्जन मोकल हा खेळाडू. राईट आर्म राऊंड द विकेट ना आकाश टकले. पहिला बॉल, पहिलाच बॉल, बॅटची टॉपेज. सुरुवात फार चांगली केली होती, परंतु विकेट किपरच्या थोडासा उंचीवरती हा बॉल राहिला. चांगला प्रयत्न केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विकेट किपिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अजय मडवी जेल झालाय ड्रॉप. सज्जनला पहिल्याच बॉलवरती अवघं मोठं जीवनदान मिळालंय असं म्हणूया आपण, कारण पहिल्याच बॉलवरती विकेट घेण्याची संभावना होती, परंतु इथे विकेट्स मिळाले नाहीये. स्ट्रायकिंगकडे आता खेळतायत सोमनाथ ठाकूर. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हेच करायचंय आकाशला. इथून जास्तीत जास्त डॉट बॉल तुम्ही फेकाल ना तर प्रतिस्पर्धी संघाच्या बॅट्समनवरती येईल प्रेशर, आणि तदनंतर प्रेशरमध्ये खेळत असताना विकेट सुद्धा मिळू शकते. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला इथे 48 धावा पूर्ण कराव्या लागतील. हितांश लेवन बोरखार. 2 बॉलचा खेळ झालाय आणि 2 बॉलमध्ये अवघी 1 धाव फळकावरती लागले. पुन्हा एकदा सोमनाथ स्ट्रायकिंगकडे खेळताना पाहायला मिळतात. यावेळीचा हा बॉल ऑफ एसटीच्या थोडासा बाहेरून गेलाय. अंपायर सिग्नल लगेच आलाय. हा वाईड बॉल आहे. दिशाहीन गोलंदाजी आणि त्याचा बेनिफिट मिळाला जातो हितांश लेवन बोरखार टीमला. धावसंख्या झाली 2. विकेट्स मिळाले नाही आतापर्यंत. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या बाहेर गेलाय. 22 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक असेल. जिंकण्यासाठी इथे अद्याप 46 धावा बनवायचे आहेत. यावेळी पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटनं खेळला होता फटका, परंतु बॉल मात्र बॅटच्या एजवरती ऑपेज लागली गेली आणि तदनंतर ही सिंगल. फार इकॉनॉमिकल गोलंदाजी केली जाते गोलंदाज आकाशकडून. पहिलं षटक कसं असावं हे दाखवत असताना तेवढीच चांगली गोलंदाजी हितांश लेवन बोरखारच्या 4ही गोलंदाजांनी केले. चांगली गोलंदाजी आपल्याला बोरखार संघाच्या गोलंदाजांकडून सुद्धा पाहायला मिळाली. सज्जनच्या रडारमध्ये हा बॉल, आणि आता मात्र सोडणार नाहीये. मी ठोकणार, आणि सज्जनच्या बॅटमधून आला हा पहिला धमाका षटकार. स्पर्धा असावी ना कुणाच्या पुढे जाण्याच्या आकांक्षा. आज स्वतःला सिद्ध करायचं आहे. आज गावाच्या क्रिकेटसाठी तुम्ही खेळताय. यावेळी मात्र अंपायर सिग्नल. यस, वाईट बॉल. दिशा पुन्हा एकदा खराब. बाउन्सर करण्याचा प्रयत्न. हाईट फॅक्टरचा इश्यू. लगेच अंपायर्सनं निर्णय कळवला की हा वाईट बॉल आहे. आता पुन्हा एकदा तुम्ही असा चेंडू फेकू शकणार नाही. एका एक्स्ट्रा रननं संघाचा टोटल जाऊन पोहोचला विदाउट विकेट. 10 रन्स. 10 धाव फलकावरती. पुन्हा एकदा बॅट्समन मात्र थोडेसे पडलेत. इथे 1 धाव पूर्ण केली जाते. अंपायर डिसिजन नो बॉल. मागील बॉल फार उंचीवरती फेकला होता आकाश टकले ना. पुन्हा एकदा बाउन्सर फेकण्याचा प्रयत्न, परंतु इथे दंडित गेलाय. थोडीशी आता गोलंदाजी खराब आहे. जो अस्किंग रन रेट होता ना तो आता पकडलाय हितांश लेवन बोरखार टीमनं. संघाचं टोटल जाऊन पोहोचलंय बिनबाद 12वर. आकाश टकले तयार. गतीमध्ये वेरिएशन. स्लोअर पद्धतीचा हा बॉल. रनआउटची विकेट येईल काय? नो बॉल होता. फ्री हिटचा इशारा होता अंपायरचा, आणि तदनंतर इथे काय घडलं गेलंय. फक्त तुम्ही एकच धाव नाहीये तर इथे 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या गेल्यात. कौतुक करूया रनिंग बिटवीन विकेटचं. फार चांगली दोन्ही खेळाडूंमध्ये रनिंग बिटवीन चांगली पाहायला मिळाली, आणि तदनंतर 2 धावा. आकाशनं बॉल टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु स्टंपवरती बॉल लावू शकले नाहीयेत, आणि संघाची धावसंख्या झाली 14. शेवटचा बॉल शिल्लक राहिला या ओव्हरमध्ये. शेवट कशा पद्धतीनं आकाश समाप्त करेल आपल्या ओव्हरमध्ये. सोमनाथ ठाकूर तयार. पुन्हा एकदा यावेळी बॅटची एज. फलंदाज होत आहेत बाद. सोमनाथ यांना परतावं लागेल. हा पहिला धक्का बसलाय हितांश लेवन बोरखार टीमला 14 या धावसंख्येवर. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. सुरुवात थोडीशी कठीण होती आकाश टकलेसाठी, परंतु लास्ट ओव्हरमध्ये त्यानं विकेट्स मिळवून सुद्धा दिले.
धावसंख्या झाली 14 आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 18 बॉल आणि 34चं समीकरण. भूषण येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी आणि भूषण धामापूरकर गोलंदाजीसाठी आलेत आणि गोलंदाजी करण्यासाठी येता क्षणी त्यांच्यासाठी सुवर्ण संधी सुद्धा आहे. विकेट सॅट्रिक घेतली तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आशिष मडवी यांच्याकडून हे पारितोषिक देण्यात येईल. सांघिक दुसरं षटक घेऊन भूषण येतील. स्ट्रायकिंगकडे एक षटकार जरूर ठोकलाय परंतु अद्याप संघर्ष करायचा आहे सज्जनला. 18 बॉलमध्ये 34 धावा. नॉन स्ट्रायकिंगकडे विघ्नेश डाके आलेत. नवीन फलंदाज इनॅप नंबर 3. इथे खेळ सावरायचा आहे. दोन्ही फलंदाजांना आता इथे 18 बॉलला 34 धावा बनवायचे आहेत परंतु भूषणवरती फार विश्वास आहे. या खेळाडूच्या गोलंदाजीचा वेग फार चांगला आहे. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये या भूषणनं सुद्धा चांगली गोलंदाजी केली. आता मात्र गोलंदाजी निर्णायक क्षणाला चांगली होईल काय भूषणकडून. 18 बॉल जिंकण्यासाठी 34 धावा. स्ट्रायकिंगकडे खेळतोय सज्जन. ओव्हर द विकेटनं भूषण तयार. गोलंदाज तयार भूषण. सज्जनसाठी पहिला बॉल. गतीमध्ये वेरिएशन. फार मोठी चुकी. आकाश साडिया सोपा झेल होता परंतु बॉस किट झाला आणि तदनंतर हा साधा सोपा झेल आकाशनं सोडला. इथे फक्त झेलच सोडला नाहीये तर येणाऱ्या काही बॉलवरती रिझल्ट सुद्धा डिफेंड आहे. सर्व प्रेक्षक नाराज आहेत कारण जो फॉर्म मध्ये सज्जन खेळतोय त्याला लवकरात लवकर मैदान सोडण्यासाठी भाग पाडलं होतं भूषणनं पण इथे जेल झालाय ड्रॉप. विघ्नेश डाकी तयार. ओव्हर द विकेटनं भूषण. ऑर्डर शॉट. घुटना टेक और तमाशा देख. अप्रतिम फटका. आल्या आल्या स्वागत केलंय भूषणचं या षटकारानं. जाऊन पोहोचलंय 1/21 वर. 16 बॉलला बनवायचे 27. यस. इन स्विंग करण्याचा प्रयत्न. बॉल टप्पा पडल्यानंतर फार वेगानं आतमध्ये आला. बॅट्समन विघ्नेश डाके सुद्धा डॉट झालेत. मागील बॉलवरती हुकूमत राहिली विघ्नेशची परंतु तदनंतर भूषणनं सांगितलंय सोपं नाहीये. घरच्या मैदानामध्ये खेळत असताना आमच्या विरुद्ध या गोलंदाजीचा वेगाचा सामना करणं सोपं नाहीये परंतु इथे चांगली गोलंदाजी कमबॅक करावं लागेल भूषणला. अद्याप ही उर्वरित बॉल असतील या ओव्हरमध्ये 3 आणि 3 बॉलमध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील. गोलंदाज तयार भूषण. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल विघ्नेश डाकेसाठी. हाफ ट्रॅकर. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. बॉल आलाय डॉट. आता समीकरण राहिले येणारे बॉल असतील 14 बनवायचे 27 धावा. आता भूषण सांगतोय सबर करो अभी मेहनत जारी है. वक्त एक दिन खुद कहेगा चल दोस्त अब तेरी बारी है. मेहनत करायची आहे. मेहनतीतून आता तुम्हाला इथे फळ मिळणार आहे याचं उत्तर देत असताना भूषण. चांगली गोलंदाजी राहिली तर आपण कमबॅक करू शकतो या मॅच मध्ये हे सांगतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल. त्याला आडव्या बॅटनं खेळलाय. यावेळी अप्रतिम स्ट्रोक. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय विघ्नेश डाकीनं. हा दुसरा षटकार. हम्मारी हे सांगत असताना विघ्नेश डाकी. कधी डॉट बॉल फेकतोय गोलंदाज तर त्याला प्रत्युत्तर षटकारानं सुद्धा देतोय. पुन्हा एकदा पॅडल स्वीप. आडव्या बॅटने खेळलाय. सज्जन फार वेगाने धावतायत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि इथे दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावेनं षटक क्रमांक इथे दुसरं मैदानाच्या बाहेर जाईल आणि 12 बॉलमध्ये संघाची धावसंख्या झाली आहे 29 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 12 बॉलला बनवायचे आहेत 19 धावा. चे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 19 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय करण मडवी. ज्या खेळाडूनं फलंदाजी फार विस्फोटक केली. लास्ट ओव्हरमध्ये 3 षटकार ज्याच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळाले परंतु आता ऑलराऊंडरची भूमिका साकारायची आहे करणला. इथे 12ला 19 धावा रोखायचे आहेत. हे षटक फार महत्वाचं आहे. इथून जर 3 ते 4 धावा आल्या तर लास्ट ओव्हरमध्ये 15-16 धावा राहू शकतात.
हे आता लक्षात ठेवून करणला गोलंदाजी करायची आहे राऊंड द विकेटनं सज्जनसाठी. पहिलाच बॉल खराब फेकलाय, फार अतिरिक्त उंचीनं चेंडू. वाईट +1 अशा धावा मिळायला गेल्या 2. ते एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आता सहजरित्या बहाल करणं फार कठीण आहे टीम सतीश स्मृती गावदेवी गावठाण टीमला, कारण 12ला बनवायचे होते, 19 इथे आल्या. 2 धावा एक्स्ट्रा आता समीकरण राहिले. शेवटचे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावा. स्ट्रायकिंगकडे विघ्नेश आहे, ज्याच्या बॅटिंगमधून सुद्धा फार विस्फोटक खेळ राहिलाय. 2 षटकार त्याने आतापर्यंत ठोकलेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फार जोरदार फटका खेळलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी बॅट्समन वळले गेलेत आणि ते दुसरी धाव सुद्धा पूर्ण. ते 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आता अडचणी वाढत चालल्यात. एकीकडे टाळ्यांचा आवाज ऐकू येतो हितांश 11 बोरखार टीमच्या समर्थकांचा, आणि हा सामना आता थोडासा सोपा होत चाललाय. दोन्ही फलंदाजांचं आपण कौतुक करूया. सोमनाथ ठाकूर बाद झाले, परंतु तदनंतर या दोन्ही फलंदाजांनी खेळ सावरलाय. ज्या अडचणी होत्या समोर संघासमोर, त्या अडचणींना तोंड देत आता मात्र प्रतिस्पर्धी गावठाण संघाला प्रत्युत्तर करतायत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतः करण मडवी त्या बॉलवरती वेगाने जात असताना किशोर मडवी आहेत तैनात. 1 धाव पूर्ण. पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावा मिळायला गेल्यात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 35 वर. येणाऱ्या 10 बॉलमध्ये अवघ्या 13 धावा बनवायच्या आहेत. 10 बॉल 13 धावा. एकीकडे सज्जन मोकळा खेळाडू तर दुसरीकडे विघ्नेश डाकी, हे दोन्ही यंगस्टार खेळाडू आहेत. फार प्रभावित केले पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये. 18 धावसंख्येवरती विघ्नेश खेळतोय, परंतु आता कमबॅक करत असताना करण मडवी परफेक्ट मिडल बॉल फेकला आणि तदनंतर थोडासा स्किट झाला बॉल, वेगानं बॅट्समनपर्यंत पोहोचला आणि तदनंतर डॉट बॉल. अशा पद्धतीने चेंडू फेकायचे आहेत. उर्वरित काही बॉलचा खेळ राहिला. शेवटचे 3 बॉल असतील आणि या 3 बॉलमध्ये आता धावा फार कमी खर्च कराव्या लागतील करणला. यस, आता मात्र चांगला चेंडू. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आलेत. आता मात्र पुन्हा एकदा प्रेशर थोडासा क्रिएट झालाय बोरखार टीमवरती सुद्धा, कारण 13 धावा सुद्धा इथे रोखू शकतो हे सांगत असताना करण मडवी. 2 बॉल आतापर्यंत डॉट आलेत. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. या 2 बॉलवरती कशा पद्धतीनं विघ्नेश डाकी सामना करेल करण मडवीच्या गोलंदाजीचा. यावेळी फटका फसलाय. बॉल बराच वेळ हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक दयानंद त्या बॉलवरती पोहोचू शकले नाहीयेत. 1 धाव इथे पूर्ण केली गेले. दुसऱ्यासाठी पलटलेत आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा वेगानं पूर्ण करत असताना शेवटचे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. हा सामना जिंकायचा असेल बोरखार टीमला तर तुम्हाला इथे 11 धावा पूर्ण कराव्या लागतील, आणि जर हा सामना जिंकायचा असेल गावदेवी गावठाण सतीश स्मृती टीमला तर इथे या 11 धावा तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत. आता इथे विकेटचं महत्व नाहीये, तर इथे डॉट बॉलचं फार महत्व आहे. गोलंदाज करण मडवी. लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. यस, डॉट बॉल आणि षटक क्रमांक हे राहिले करण मडवीच्या नावावरती, कारण या ठिकाणी बनवायचे आहेत 6 बॉलला आता 11 धावा. मच्छर शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळेल, कारण पाहायला गेलं तर चर्चा सर्व 11 खेळाडू करतायत कुठल्या गोलंदाजाला इन्व्हाइट करावं या 11 धावा रोखण्यासाठी. परंतु आता एवढं नक्की सांगेल टीम सतीश स्मृती गावदेवी गावठाण टीमसाठी, जर तुमचं ध्येय मोठं असेल ना तर स्वप्न पाहताना कामगिरी सुद्धा तेवढीच मोठी करा आणि स्वतःला सांगत राहा मेक इट लार्ज, मेक इट लार्ज अँड मेक इट लार्ज. एंटरटेनमेंट करायचं आहे आता घरच्या मैदानामध्ये आपल्या लाडक्या प्रेक्षकांचं. तर इथे 11 धावा रोखायच्या आहेत अजय मडवीला, परंतु इथे पाहुणा संघ आलाय बोरखार गावावरून, त्यांना हा सामना जिंकायचा आहे. सहजासहजी हार आम्ही मानणार नाहीयेत हे सांगण्यासाठी बॅटिंग करत असताना सज्जनला आणि विघ्नेशला गोलंदाजाला प्रत्युत्तर करावं लागेल. 6 बॉल बनवायचे आहेत 11 धावा. आव्हान थोडंसं जरी सोपं वाटत असलं तरी पावसाळी रबर बॉल आहे. अनेक ओव्हर्समध्ये आपण 6ला 3 धावा 2 धावा डिफेन्स होताना सुद्धा पाहिल्यात रबर बॉलमध्ये. परंतु इथे सज्जन जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत आशा उज्ज्वलित असतील टीम हितांश 11 बोरखार टीमच्या की होय आपण हा सामना जिंकू शकतोय. गोलंदाजी करण्यासाठी आलाय अजय मडवी, करण मडवी यांचे मोठे बंधू. खऱ्या अर्थाने या खेळाडूबद्दल फार चर्चा आपण मागील सत्रामध्ये सुद्धा केली. या खेळाडूचा दबदबा आपण बॅटिंग करत असताना अनेक वेळा पाहिलाय, परंतु आज गोलंदाजी आहे. जर सामना जिंकवला तर खऱ्या अर्थाने विजयाचा हिरो ठरू शकतोय अजय. ओव्हर द विकेटनं तयार. 6ला बनवायचे आहेत 11, सोपं नाहीये. 5ला राहिल्यात 11. डॉट बॉल आलाय. सज्जन जो सलामीला आलाय
तो फलंदाजी करतोय. येस, हा सामना जर जिंकवला अजय मडवीनं तर सुनीलजी मडवी साहेबांकडून अजयसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दुसरा बॉल फार वेगानं आता गोलंदाजी सुरू आहे. सज्जनसाठी हा डॉट बॉल लेग बाईटचा इशारा अंपायरचा येईल आपल्यापर्यंत. येस, बॅटकटचा इशारा आलाय. बॅटच्या टो वरती बॉल लागला आणि तदनंतर ही एक धाव. किती चांगली गोलंदाजी करताय सुनीलजी. पाहायला गेला तर अजयसाठी पारितोषिक लावले तब्बल 1000 कॅशचं, परंतु हा सामना त्याही पेक्षा फार महत्वाचा आहे. अजयनं हा सामना जिंकवला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि तदनंतर पाहायला मिळेल त्यांचा जल्लोष, परंतु हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक भूषण जज करतील काय कॅचला. यस, नो डाऊट अप्रतिम झेल टिपला गेलाय आणि फलंदाज विघ्नेश डाकी होत आहेत झेल बाद. सहा बॉल मध्ये बनवायचे होते 11 धावा आणि आतापर्यंत तिन्ही बॉल पर्यंत दबदबा दाखवला अजय मडवी या गोलंदाजांना. 3 बॉल मध्ये धाव खर्च केली अवघी 1. आणि असं म्हटलं जाते ना, जिथे धोका आहे तिथे नाव कमवण्याची संधी देखील आहे. आता नाव कमवायचं असेल तर इथे या 10 धावा 3 बॉल मध्ये रोखायच्या आहेत अजय मडवी या गोलंदाजाला. परंतु कौतुक तर झालंच पाहिजे अजय मडवीचं, ज्या पद्धतीनं गोलंदाजी सुरू आहे. येस, पहा जोमा पाटील काकांकडे एकदा नजर फिरवा, कारण ज्या पद्धतीनं सपोर्ट करतायत, संघाचे फार मोठे समर्थक आहेत. फिल्डिंग कशी असावी याचं चित्र लावत असताना प्रत्येक स्पर्धेमध्ये सामना पाहण्यासाठी जात असतात आणि त्यांचं या गावदेवी गावठाण सतीश स्मृती संघावरती फार नितांत प्रेम आहे. प्रत्येकाला विश्वास असतो की आपला संघ जिंकावा. आपल्या गावातील खेळाडू खेळतायत, आपल्या गावाचं नाव, टेनिस क्रिकेट असू दे किंवा पावसाळी रबर बॉल, जल्लोष व्हायचा असेल तर खेळाडूंची कामगिरी सुद्धा महत्वाची असते. परंतु इथे बोरखार संघ बाजी मारेल काय येणाऱ्या 3 बॉल मध्ये. सज्जनला आता मात्र लढायचं आहे. 3 बॉल मध्ये एक मोठा फटका ठोकेल काय गोलंदाज तयार. ओहो, जर गोलंदाजी आता आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अजयसाठी तब्बल 4 बॉल आतापर्यंत फेकलेत, धाव खर्च केले अवघी 1. कौतुकास्पद गोलंदाजी. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 1 धाव. आता समीकरण राहिले 2 बॉल कंपल्सरी 10 धावा. 2 मोठे फटके या मॅचचा रिझल्ट देतील टीम हितांश 11 बोरकार टीमला. परंतु 2 चांगले चेंडू ही चर्चा केली आणि ते बॉल आलाय डॉट. बॉल फेकलाय निर्धाव. अंपायर डिसिजन येतो डॉट बॉल. आणि आता हा सामना जवळजवळ सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाच्या फार जवळ आलाय, कारण शेवटचा 1 बॉल कंपल्सरी 10 धावेची गरज. आणि हा सामना जर जिंकला तर पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही व्हिडिओ सुद्धा स्क्रिप्ट केली जाईल. कारण पाहायला गेलं तर 6 बॉलला 11 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि तदनंतर केलेली महत्वाची कामगिरी. एस, वाईट बॉल. अद्याप सामना संपलेला नाहीये. करण मडवी चर्चा करतोय, थोडंसं प्रेशर अद्याप गोलंदाजावरती आहे. तेवढाच प्रेशर मध्ये पाहायला मिळाला सलामीला आलेला सज्जन मोकल. वाटलं होतं की हा सामना सज्जन सहजरित्या जिंकून नेईल, परंतु तदनंतर केलेली गोलंदाजी अप्रतिम राहिली अजय मडवीची. शेवटचा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. धावा आल्यात अवघ्या 2. हॅट्स ऑफ यू अजय मडवीच्या गोलंदाजीसाठी. एकदा जोरदार टाळ्या द्या. अप्रतिम सामना फिनिश केलाय, धावा खर्च केलाय अवघ्या 2. हा सामना जिंकलाय तब्बल 9 धावेनं. सतीश स्मृती गावदेवी गावठाण टीमने मारले बाजी, परंतु हितांश 11 बोरखार टीमला हा सामना गमावा लागला. हार्ड लक बॉईज. थोडासा निराश खेळ पाहायला मिळाला सज्जनकडून शेवटच्या क्षणाला, कारण पाहायला गेलं तर सामना फार क्लोज होता, परंतु विजय मात्र मिळवू देता आला नाहीये. या मॅचचा हिरो जाईल नो डाऊट, ज्यानं अप्रतिम गोलंदाजी केली. बॅटिंग